फिफा विश्वचषक 2026 ड गटामध्ये आहे अमेरिका, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया आणि तुर्की. सहयजमान अमेरिका यंदा घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यांची सर्वोत्तम कामगिरी 1930 साली होती, जेव्हा त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता. पॅराग्वे 9व्यांदा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला आहे. त्यांनी 2010च्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. ऑस्ट्रेलिया हा आशियातील सातत्यपूर्ण संघांपैकी एक आहे. नेस्तोरी इरानकुंडा आणि मोटुरे हे दोन युवा खेळाडू ऑस्ट्रेलिया संघाची ताकद आहेत. तुर्की तिसऱ्यांदा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्यांनी 2002 साली तिसरा क्रमांक पटकावला होता. गट ई मध्ये आहेत जर्मनी, कुरासाव, आयव्हरी कोस्ट आणि इक्वेडोर. जर्मनी हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी 4 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. कुरासावसाठी हा विश्वचषक ऐतिहासिक आहे. त्यांनी प्रथमच या स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली आहे. आयव्हरी कोस्ट 2014 नंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. इक्वेडोरने सातत्यपूर्ण कामगिरी करत पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली आहे. बाकीच्या संघांना आव्हान देण्यासाठी ते सज्ज आहेत. गट फ मध्ये नेदरलँड्स, जपान, स्वीडन आणि ट्युनिशिया. नेदरलँड्स 12व्यांदा पात्र ठरले आहेत. त्यांना 3दा उपविजेतेपद मिळाले आहे. जपान आशियातील सर्वात सातत्यपूर्ण संघांपैकी एक आहे. 2022च्या स्पर्धेमध्ये त्यांनी जर्मनी आणि स्पेनचा पराभव केला होता. 1958 सालच्या स्पर्धेचे उपविजेते स्वीडन या गटामध्ये आहेत. ट्युनिशियाने आफ्रिकेतील पात्रता स्पर्धेमध्ये एकही गोल स्वीकारला नव्हता आणि 22 गोल केले होते.